छानच आहे. होय. आज वटपौर्णिमा सगळ्या महिलांचा आणि पुरुष वर्गाचा हा सण आहे. कारण पुरुष वर्गाला आयुष्य मिळावं म्हणून महिला सगळं व्रत करत असतात. सत्यवानासाठी सावित्रीनं एवढा खडतर प्रवास केला, यमराजापर्यंत गेलेली आहे. बोलू आपण त्याबद्दल. तर सर्वांना शुभेच्छा देते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना आणि विशेषतः महिला वर्गाला आज शुभेच्छा देते. सर्वांचं सौभाग्य अखंड राहू देत. त्या सावित्रीसारखी आपल्या मनामध्ये, आपल्या तनामध्ये शक्ती मिळू देत, ताकद येऊ देत. आणि सर्व पुरुषवर्गांना, पतिदेवांना दीर्घायुष्य मिळू देत. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आपल्या भारतीय संस्कृतीचं फार वैशिष्ट्य आहे की प्रत्येक दिवस काही ना काहीतरी विशेष घेऊन येत असतो. आता सगळ्यांना हे माहिती आहे की वटपौर्णिमेचं व्रत महिला 3 दिवस करतात. काही जणी 3 दिवस उपवास धरतात, कारण त्या सावित्रीला 3 दिवस उपवास घडलेला आहे. खरं म्हणजे आपल्या पतीबरोबर लाकडं आणण्यासाठी जी जाते ती कष्टाला कधी मागं बघत नाही. आजची पण स्त्री अशीच आहे की बौद्धिक कष्ट करायला ती कधी मागं बघत नाही. आणि पूर्वीच्या ज्या आपल्या सासू, त्यांच्या आधीच्या सासू, या सगळ्याजणी शारीरिक कष्टाला कधी मागं पडत नव्हत्या. किंवा त्यांनीसुद्धा बुद्धीचा वापर करून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलेलं होतं. जिजाऊचं उदाहरण घ्या, सगळीच उदाहरणं घ्या. तर ह्या मातांना वंदनच करायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्या सावित्रीनं यमराजाकडे मागितलेलं वरदान फार छान आहे. ती आधी स्वतःसाठी काही मागत नाही. ती आधी म्हणते माझे सासरे जे आहेत, सासू सासरे अंध आहेत, तर त्यांना दृष्टी मिळू देत. दुसरं म्हणजे त्यांचं राज्य जे शत्रूंनी हरण करून घेतलेलं आहे ते त्यांचं त्यांना मिळू देत. आता तो म्हणतो अजून एक वर माग. तेव्हा ती म्हणते की माझ्या पतीला घेऊन मी परत जाऊ देत. म्हणजे सहज नाही मागितलं की त्याला जीवदान दे, मरण त्याचं अटळ असलं तरी ते काढून घे, तसं नाही म्हटलेली. आणि अशी कौशल्यानं तिनं ती मागणी केली आणि आपल्याला सौभाग्य परत मिळालेलं आहे. अर्थातच आईवडिलांना आनंद झाला. अशा आज स्त्रियांची गरज आहे की आईवडिलांना पण सुख देणाऱ्या, सासू सासऱ्यांना पण सुख देणाऱ्या आणि आपल्या पतीला आनंदात ठेवणाऱ्या. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा अशा ज्या सगळ्या जणी पंचकन्या स्मरेन नित्यम महापातकनाशन, त्यामध्ये खरं सावित्रीचा उल्लेख करायला पाहिजे होता. पण पुराणातल्या त्या सगळ्या घेतल्या असतील. त्यांची वेगळी आहे, लौकिक आहे. कालच्या गोष्टीची सगळ्यांनाच उत्सुकता पडली बघा. राजा एक दिवशी म्हणजे अशी घोषणा करतो. काय करतो की माझ्या 3 प्रश्नांची जो उत्तरं देईल त्याला
कुठलीही गोष्ट जी पाहिजे मागेल ती मिळेल. तर तो आधी प्रधानांना सांगायचा, सगळ्या गोष्टी सांगायचा किंवा राज्यसभा भरवायच्या आणि मग एक एक प्रश्न विचारायचा. तर त्यांनी असे काही प्रश्न टाकले. एक दिवशी असे प्रश्न टाकले, राजाच्या मनात असा प्रश्न आधी स्वतःच्या मनात उभा राहिला की ईश्वर केव्हा असतो. दुसरा प्रश्न असतो ईश्वर काय खातो. आणि तिसरा ईश्वर काय करतो. मला फार आवडलेली ती कथा आहे, पुन्हा एकदा सांगते. तर दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये विद्वान सगळे आलेले होते. विद्वानांनी खूप विचार केला पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही कोणाला येईनत. मग रोज एक एक सभा भरवली जायची. 1 महिना गेला. राजा अस्वस्थ झाला. प्रधानाला म्हणतो की आपल्या इथल्या विद्वानांना काही सुचत नाही आहे, तू देशोदेशी जा, वेगवेगळ्या देशांमध्ये जा, आपल्या देशांमध्ये सगळीकडं प्रांतामध्ये जा आणि हे प्रश्न विचारून त्याची उत्तरं काढून आण. 2 महिने झाले, प्रधानजी गेलाय, पण तरीसुद्धा कुणालाही या विद्वानांना प्रश्नाची उत्तरं येईनात. मग प्रधानजीचा घोडा एकदा दुडक्या चालीनं चालत होता आणि प्रधानजी विचारात गर्क होता. मध्यान्नीचा सूर्य डोक्यावर ढळलेला होता आणि प्रधानजींच्या पोटात भुकेचा अत्यंत डोंब उसळलेला होता. कावळे कोकलतात म्हणतात तसं कावळे कावकाव करत होते. आणि त्या परिस्थितीमध्ये प्रधानजीला काहीच सुचत नव्हतं. तेव्हा त्याला एकदम हाक आली, अहो पाहुणं. प्रधानजी भानावर आला आणि मग हाकेच्या दिशेनं त्यानं मान वळवली. तर एका शेतकऱ्यानं मोठ सोडलेली होती. त्याचे बैल झाडाखाली गवत खात होते. शेतकऱ्याची बायको डोक्यावर भाकरीची टोपली घेऊन आलेली होती आणि शेतकरी हात हलवून प्रधानजींना म्हणतो की या पाहुणं, जरा भाकर खा, जरा विश्रांती घ्या, मग जावा आपल्या कामाला. प्रधानजीला भूक लागलेली होती. त्याला आनंदच झाला. तो लगेच थांबला, पडत्या फळाची आज्ञा मानली आणि त्यानं तो घोडा आपला बाजूला बांधला आणि तो शेतकऱ्याजवळ आला. शेतकऱ्याने त्याला जेवायला दिलं. गप्पा टप्पा झाल्या आणि प्रधानजीनं वामपुक्षी केली, थोडीशी विश्रांती घेतली आणि निरोप घेऊन जायला लागला. तर शेतकरी म्हणतो, अहो प्रधानजी, आता तुम्हाला पुढं जाण्याची गरजच नाही बघा. अर्थातच तो शेतकरी म्हणजे परमात्मा परमेश्वराच्या रूपानंच आलेला असणार. तो म्हणतो, आता तुमच्या राजाला सरळ सांगा की एक शेतकरी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे आणि येत आहे. तर मग प्रधानजी बघतो शेतकऱ्याकडं. तो म्हणतो, इतक्या दिवस प्रश्नांची उत्तरं कोड्यात टाकली होती सगळ्यांना, कुणाला जमलं नाही आणि हा कशी या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, ह्याला प्रश्न तरी कसे समजले. ठीक आहे म्हणतो, चला. आणि मग तो शेतकऱ्याला घेऊन स्वतःच्या राजाकडं निघाला. आल्यानंतर त्याची राहण्याची छान सोय केली. राजाला निरोप दिला की आपल्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक विद्वान आलेला आहे आणि राजाला खूप आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी दरबार भरला. राज्यातील सगळे विद्वानही त्या ठिकाणी बोलवले होते. सगळ्यांना उत्सुकता होती की आता हा दरबार भरल्यावर कोण आहे एवढा विद्वान. मग शेतकरी आला बरं का दरबारात. बैठक भरलेली आहे आणि शेतकऱ्याला पहिला प्रश्न राजाने विचारला, ईश्वर केव्हा हसतो. तर शेतकरी म्हणतो, अहो जीव जेव्हा गर्भात येतो की नाही, गर्भात असतो तेव्हा त्याला गर्भाच्या त्या आईच्या खाण्याच्या पिण्याचा, सगळ्या तिच्या वागण्याचा, कामाचा त्रास होत असतो. तर तेव्हा तो म्हणतो, देवा मी पुन्हा कधीही अनितीनं वागणार नाही, अधर्मानं वागणार नाही, माझी चूक झाली, आता मला पुन्हा गर्भात घालू नकोस. आणि सोहम सोहम असं म्हणत म्हणत त्या मायेमध्ये गुरफटून मी ते सगळं विसरलो रे म्हणतो. म्हणून विषयांमध्ये रमून गेलो, तर आता यांतून मला सोडव. आणि असं सोडव म्हटल्यानंतर त्याचे ते 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आणि तो सांगतो अगदी, मी पुन्हा असं वागणार नाही. गर्भातून भगवंत त्याला सोडवतो आणि लगेच माणूस तो जीव काय म्हणायला लागतो, कोहम कोहम, आता मी कोण आहे. गेला सगळं विसरून वचन. आणि देव त्यावेळेला त्या जीवाला हसतो. देव केव्हा हसतो, आपण पुन्हा जेव्हा जन्म घेतो तेव्हा हसतो. आणि देव म्हणतोय की यावेळेला तू खोटं बोलला आहेस, देवाला फसवलं आहेस, आता मी तुला पुन्हा बघतो.
कारण देव म्हणून हसतोच की हा पुन्हा येणार आहे, या रामरगाड्यात परत येणार आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नानं उत्तरानं राजा खूप खुश झाला. त्यानं अभिनंदन केलं. आता म्हणतो दुसरा प्रश्न काय आहे, तर देव काय खातो. आता शेतकरी पुन्हा उत्तर देतो, अरे राजा, त्या जीवाच्या ठिकाणी अहंकार फार असतो रे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जन्माला आला की ते जसा बोलायला लागतोय तसा तो प्रत्येक गोष्ट सांगतो. हे मी केलं, हे मी कार्य केलं, हे मी खेळलो, हे मला बक्षीस मिळालं. म्हणजे लहानपणापासून. आणि मग जसा मोठा होतो, जमीन जुमला येतो, घरंदारं येतात, आता हल्लीच्या काळात ऑफिसर बनतात, हुद्दा मिळतो, सत्ता मिळते, मग प्रत्येकाचा अभिमान असतो आणि मग तो स्वतःकडे सगळं महत्त्व घेत असतो. तर अशी वेळ येते की त्याचे शब्द कोणी परत कधीतरी अशी वेळ येते की त्याचा हुद्दा संपतो, वयोमानानं काम होत नाही आणि मग त्याच्या लक्षात येतं की जे सगळं कार्य केलं ते सगळं व्यर्थ होतं किंवा मी काही ईश्वर कृपेनं झालेलं होतं, मी त्याला एक निमित्त होतो. आणि त्याचा अहंकार हळूहळू गळू लागतो. तेव्हा ईश्वर अहंकार खातो. म्हणजे ईश्वर जेव्हा अहंकार खातो, ईश्वराच्या आपण जेव्हा भजनी लागतो, म्हणजे ईश्वर काय खातो, तर आपला अहंकार खातो. फार छान उत्तर दिलेलं आहे. आता दुसरं उत्तर ऐकून राजा तर खुश झालाच आहे. सगळी विद्वान मंडळी तर टाळ्या वाजवायला लागली आणि मग सगळ्यांनी शेतकऱ्याचं अभिनंदन केलं. आता राजानं सुद्धा असाच पण लावलेला असतो आणि तो म्हणतो की माझं राज्य मी सगळं देऊन त्याची सेवा करीन जो माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देईल तो, बरं का, माझं सगळं राज्य देऊन टाकेन. आता राजानं तिसरा प्रश्न विचारला की ईश्वर काय करू शकतो. आता इथं तुम्ही सगळे अडकलेले होतात. तर ईश्वर काय करू शकतो. शेतकरी म्हणतो, महाराज मी या प्रश्नाचं पण उत्तर देईन, पण आधी आपण जो पण लावलेला आहे ना की राज्याभिषेक, मी त्याला राज्य देईन, तर आधी मला राज्याभिषेक करा. तर राजानं अभिषेकाची तयारी केली. शेतकऱ्याला अभिषेक केला, राजवस्त्र परिधान करून दिली आणि राजमुकुट धारण करून तो शेतकरी राजसिंहासनावर बसला. राजा अगदी सेवकाप्रमाणे त्याच्यापुढे चौऱ्या ढाळायला लागला. त्याच्या बाजूला बाकी सगळे सेवक उभे राहिले आणि मग शेतकरी म्हणतो, अहो विद्वान हो, आपण हे सगळं दृश्य पाहत आहात. काही घटकापूर्वी मी शेतकरी होतो आणि आता मी राजा झालो आहे. जो राजा होता तो माझा सेवक झाला आहे. हे सगळं कोणी केलं, तर ईश्वराने केलं. म्हणजे ईश्वर काय करू शकतो, तर ईश्वर काहीही करू शकतो. होत्याचं नव्हतं होतं, नव्हत्याचं होतं होतं. ईश्वराला अशक्य कुठलीही गोष्ट नाही. हे ऐकल्यानंतर राजांनी, प्रधानांनी, सगळ्यांनी प्रचंड टाळ्याच्या गजरात अभिनंदन केलं आणि सगळ्यांना अतिशय आनंद झाला. राजालाही आनंद झाला. पण शेतकरी राजसिंहासनावरून उठला. त्यानं राजाला हात हातात धरला आहे आणि राजसिंहासनावर पुन्हा बसवले. आपल्या डोक्यावरचा मुकुट त्याला घातलेला आहे आणि म्हणतो, राजा तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्तव्य तूच कर. आपण कर्तव्याची चर्चा चाललेली आहे, त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आणि हे सगळं तुझंच वैभव, तुलाच शोभून दिसतंय. मला माझं कर्तव्य करू देत. तुमचं सगळ्यांचं समाधान झालं यातच मला आनंद आहे, असं म्हणून शेतकरी उठला. शेवटच्या प्रकारानं तर सगळेच खूप आश्चर्यचकित झाले, खूप आनंदित झाले की शेतकऱ्याच्या निर्लोभ वृत्तीचा आणि त्याच्या कर्तव्याची उत्तम जाण असण्याचा, नम्रपणाचा, सत्वशीलपणाचा सर्वांनाच असा प्रत्यय आला आणि राजानं सन्मानानं शेतकऱ्याची पाठवणी केली. शेतकऱ्यापासून सगळेजण खूप काही शिकले. आपण रोजच्या श्लोकामध्ये सुद्धा घेतच होतो की कुठलीही अपेक्षा न करता कर्तव्य करणं हे माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य, मला मिळालेलं नित्यकर्म हे मी करायला पाहिजे. म्हणून आजसुद्धा बघा की या सृष्टीतली प्रत्येक घटना किंवा प्रत्येक आविष्कार हा पूजनीय असतो. आज का वटाची पूजा करायची? वट हे एक त्याचं प्रतीक आहे.
वृक्ष आता खूप जणांनी खूप उपक्रम केलेत आणि दादांनी ते सावित्रीचं पाठवलं होतं सावरकरांचं, ते मी ऐकायला घेतलं, पण परत म्हटलं नको, आले असतील आणि तुम्ही सगळे आलेलेच होता. तर अहंकारामुळं जे सगळं आपलं नुकसान होतं आहे, सगळी दुःख भोगायला लागत आहेत. कालच मी माझ्या मुलीला सांगत होते, आपण जे वाचतोय ऐकतोय, जे गरीब आहेत, जे अज्ञानी आहेत, त्यांच्याजवळ अहंकार नाही, त्यांना ज्ञान नाही म्हणून ते दुःख करतात. आणि जो ज्ञानी आहे, जास्त शिकलेला आहे, जास्त वरच्या पदावर आहे, त्याला अहंकार नडतोय आणि मग त्यामुळं स्वतःचं कर्तव्य हे बाजूलाच राहतं. किंवा काही ठिकाणी उदासीन वृत्ती असते, वैराग्य हे त्या ठिकाणी येत नाही आणि आपल्याला उपभोगशून्य अशा धारणेनं मनुष्य मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. तर आपल्याला मी तूपणा विसरून जायचं आहे. पती पत्नीने सुद्धा इतकं एकरूप व्हायला पाहिजे की तुझं तुझं, माझं माझं जे चालतं हे बंद करायला पाहिजे. आता आयुष्य संपत आलेली आहेत, आता काय करायचं, आपण एकमेकांसाठी फक्त आनंद देणं आणि आपलं आपलं कर्तव्य करणं एवढंच आपल्याला अपेक्षित आहे. ज्ञानदेवसुद्धा काय म्हणतात बघा, ईश्वराची कशी पूजा होऊ शकते त्याचं विवरण ते सांगतायत. ते आजच्या दिवसाला उपयोगी आहे. म्हणून विहित क्रिया केली, नवे त्याची खूण पाळिली, जयापासून झाली अकराभूते, जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित, झाले आहे दीपजात ते जे जैसे, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमानी वीरा, पूजा केली होय अपारा तो शालागी. कालही सांगितलं होतं की आपल्या म्हणजे स्वकर्तव्याची, स्वकर्माच्या कुसुमांनीच ही भगवंताची पूजा करणं अपेक्षित आहे. त्याच्यातून त्यालाही तोष मिळतो आणि आपल्यालाही आनंद मिळतो. सम्यक ज्ञाननुदयजता, वेधेची तन्मयता, उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे, म्हणून मोक्ष लाभा त्या लागो, जो व्रते साहससे वाहतसे अंगी, तेणे स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणजे हे नुसतं विहित कर्म आचरण करायचं नाही आहे, तर त्या परमात्म्याच्या मनोगताची पाळणूक म्हणजे पालन करायचं आहे, ज्याच्यापासून ही सगळी भूतसृष्टी निर्माण झाली, आकाराला आली, ज्याने हे सगळं विश्व प्रकाशानं दिव्याच्या ज्योतीप्रमाणे अंतर्बाह्य व्यापलेलं आहे, आतही तो आहे, बाहेरही भरून राहिलेला आहे. आणि अशा ह्या सर्वांतर्यामी ईश्वराला विहित कर्माचरणाच्या फुलांची पूजा वाहिली असता त्याला अपरंपार संतोष होतो. ईश्वराचं प्रत्यक्ष ज्ञान होण्यापूर्वी केवळ त्याच्या ध्यासानं तन्मयता यावी अशी थोरवी या परोक्ष ज्ञानाची आहे. आणि म्हणून मोक्षलाभाचं जे नवसायास जो करत असेल त्यानं स्वधर्माचं आचरण उत्कृष्टपणे करावं. म्हणून पुढचा श्लोक अत्यंत महत्त्वाचा, सगळ्यात अगदी क्रीम म्हणू, सगळ्या भगवद्गीतेतला अत्यंत श्रेष्ठ असाच आपण 3ऱ्या अध्यायातही पाहिलेला आहे, तसाच हा श्लोक आहे. श्रेयान् स्वधर्मो 47वा श्लोक आहे. चुकून कोणी विसरले असतील, हे सगळं 46साठी आपण अधिक सांगत राहिलो. ठीक आहे, पण या गोष्टीतून आपल्याला बोध खूप घेण्यासारखा आहे की आपण काहीही करत नाही आणि आपण अज्ञानानं आणि अहंकारानं बुडून गेलेले असतो. त्याच्यातून वर यायचे, नकळत आपल्या तोंडून अहंकाराची भाषा बोलली जाते, तर ती बोलायची नाही, आचरणात पण आणायची नाही. श्रेयान् स्वधर्मो विगुण, परधर्मात् स्वनुष्ठितात, स्वभावनियतं कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. आता बघा, श्रेयान म्हणजे श्रेयस्कर, स्वधर्मो म्हणजे स्वधर्म हा विसर्गाचा ओ झालेला आहे. तो कसा आहे? विगुण हा. जरी त्याच्यामध्ये कमी गुण असतील, तो इतरांसारखा श्रेष्ठ नसेल, कमी गुणाचा असेल, कमी महत्त्वाचं असेल इतरांच्या दृष्टीनं आपलं स्वकर्म, तरीसुद्धा परधर्मात स्वनुष्ठितात. स्वनुष्ठितात म्हणजे चांगल्या प्रकारे, सुअनुष्ठितात असा त्याचा संधी आहे छोटासा. सु म्हणजे चांगल्या प्रकारे, अनुष्ठितात म्हणजे केल्यानं. म्हणजे आपला स्वधर्म चांगल्या प्रकारे बजावल्यानंतर, आचरल्यानंतर
परधर्मात कशापेक्षा, परधर्मापेक्षा. म्हणून मी म्हणलं ना, लष्करच्या भाकरी भाजणं किंवा दुसऱ्याच्या उठाठेवी लोकांना फार जमतात. त्याच्याबद्दल तर आता तासभर बोललो तरी कमी आहे. की दुसऱ्याच्या कर्मापेक्षा, भले त्याचं श्रेष्ठ असेल, उच्च असेल, त्याला प्रतिष्ठा जास्त असेल, आणि म्हणून मला जर वाटत असेल की माझ्याऐवजी मी त्याचं कर्म करावं, तर ते कर्म योग्य नव्हे. आपलं कर्म, आपल्याला मिळालेलं कर्म हे आपण स्वनुष्ठितात चांगल्या प्रकारे पार पाडलं तर ते श्रेष्ठ आहे. आणि शिवाय कसं आहे ते, स्वभावनियतम, तुमच्या स्वभावाला अनुसरून आहे. जे नेमून दिलेलं आहे जन्माला येतानाच ते तुमच्या, आपण म्हणतो ना, वास्तू म्हणतो तथास्तू, किंवा 5व्या दिवशी ती सटवी येते आणि आपल्या कपाळावर लिहून जाते. याचाच अर्थ 5व्या दिवसापासून तुमचं कर्तव्य ठरलेलं आहे. आपल्याला आपलं ते वेगळं आहे ना, दैव दैव आपण म्हणत असतो, पण देवानीच हे नेमून दिलेलं कर्म आहे, जन्माला येतानाच दिलेलं आहे. आणि म्हणून कर्म कुर्वन, छोटासा संधी आहे तिथे, स्वभावनियतं कर्म कुर्वन न आपनोती किल्बिषम. आपलं कर्म जर आपण छान पार पाडत राहिलो तर किल्बिष म्हणजे पाप, न आपनोती, त्याला पाप कधीही लागत नाही. आणि दुसऱ्याच्या उठाठेवी केल्या, दुसऱ्याच्या कर्मात लुडबुड केली तर मात्र पाप लागतं. शेतकऱ्यानं काय केलं, राजाच्या कर्मात ढवळाढवळ केली नाही, फक्त राजाला दाखवून दिलेलं आहे. काय दाखवून दिलं, की हे सगळं ईश्वर करत असतो आणि ईश्वराने ईश्वराचं कर्तव्य केलेलं आहे. मी माझं कर्तव्य करायला पार चाललेलो आहे, परत चाललेलो आहे. तू तुझं कर्तव्य चांगल्या रीतीनं पार पाड. एवढा मोठा संदेश या श्लोकातून तेच सांगायचे की माझा जो स्वधर्म आहे तो भले विगुण असेल, कमी गुणाचा असेल, कमी कॅटेगरीचा असेल, थोडासा हीन असेल, म्हणजे स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य, पण तरीसुद्धा तो परधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण तो चांगल्या रीतीनं पार पाडायचा आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याला जन्मतःच प्राप्त झालेला आहे, स्वभावनियत कर्म आहे. आणि ते केल्यामुळं आपल्याला पाप बिलकुल लागणार नाही, पाप मुळीच लागणार नाही. अहो, किती अशा काय काय लोक म्हणतात तसे ऑफर देतात, पण परत पाहिलेलं आहे की आपल्याला जे कर्म आता आपण करतोय जन्मापासून म्हणू किंवा जेव्हापासून लहानपणापासून, आता सहज गंमत म्हणून सांगते की हा उपजेतच ते कर्म आलेलं आहे बरं का, शिकवण्याचं म्हणा किंवा हे म्हणा. एक आम्ही कॉलेजला जायला लागल्यानंतर आमची आई शिक्षिका होती, वडील शिक्षक होते. त्यांच्या शाळेत कधीतरी आई, म्हणजे तिथंच बस स्टॉप असायचा, मग तिथे गेलं की आईला भेटायचं, मग घरी जायचं. तर ती आई म्हणायची आमच्या या मुलांना छोट्याशा शिकव ग, गाणं शिकव, नाच शिकव. आणि ते शिकवलं की ती मुलं फार खुश व्हायची. म्हणजे त्या वयातच आम्हाला ते बालकडू मिळाले, किंवा लहान असतानाच आपण असे शिक्षक शिक्षक, शाळा शाळा, खेळ खेळतो की नाही. आतासुद्धा मुलं खेळतच असतात, मी टीचर बनते, मी अमकं करते. तर हे उपजतच काही गुण आपल्यामध्ये आलेले असतात आणि ते अखंड राहावेत, अखंड ते कर्म आपण करत राहावं, एवढंच आपलं हे आहे. जरी तो विगुण असेल, दुसऱ्यांपेक्षा थोडासा कमी दर्जाचा असेल, तरीसुद्धा तो श्रेष्ठ आहे. पुढं त्याची उदाहरणं पाहूया. आधी आपण हे बघू समश्लोकी. विनोबा काय सांगतात, त्यांचे शब्द फार छान असतात बघा. उणा ही आपुला धर्म, उणा आणि वजा, उणा म्हणजे वजा आणि बेरीज जास्त श्रेष्ठ, इथं उणा शब्द वापरला त्यांनी. उणा ही आपुला धर्म, परधर्माहुनी बरा. स्वभावे नेमिले कर्म, करी तो दोष जाळीतो. स्वभावे, आपल्या स्वभावानुसार जे नेमलेलं कर्म आहे तो काय करतो, दोष जाळीतो. इथं दोषाचा अर्थ पाप घ्यायचा आहे, किंवा कुठलाही दोष हा जाळून टाकला जातो. संत तुकाराम म्हणतात, नीच न मानी स्वधर्म, आले भाग प्रांतकर्म, ज्ञान झाले तरी श्रम, स्वयातीचा न मानिजे, बाळा मायच पाहिजे, तेथे उर्वशी न सुजे, मीने जळाविण मरिजे, मधुघटा भीतरी. मासा जो आहे
तो जळाविण मरीजे. मग जरी त्याला मधुघट मिळाले, मधाचा घट मिळाला, माशाला उपयोग नाही, तो त्या पाण्यामध्येच चांगला राहणार आहे. एवं न करी वेदपत्र, यतिहाती आले शस्त्र, व्यर्थतेवी शोभे वक्त्र, स्वात्मधर्म आचरणे. यती म्हणजे संन्यासी. संन्याशाच्या हातात शस्त्र देऊन काही उपयोग आहे का हो? नाही. आणि वेदाचं पत्रसुद्धा दुसऱ्याला देऊन उपयोग आहे का? ज्याला वेद गायचेत, उच्चारायचेत, त्यानंच ते म्हटले पाहिजे. व्यर्थतेवी शोभे वक्त्र, वक्त्र म्हणजे मुख. हे सगळं व्यर्थ आहे. ज्याला जे योग्य नाही ते जर त्याच्या हातात दिलं तर ते व्यर्थ आहे, शोभणार नाही. स्वात्मधर्म आचरणे, म्हणून आत्मधर्म आचरायचा आहे. बोलसी तू गोत्रवधी, हत्या घडते संबंधी, तव कर्म पापवधी, ऐसी शुद्ध तुकयाचे. म्हणून तू गोत्रवधाबद्दल बोलत असशील, आपल्या हातून हत्या घडते असं म्हणत असशील, आपल्या कर्मामुळं पाप होतोय असं म्हणत असशील, येसी शुद्ध तुकयाचे, तर असे कर्म तू करूच नको. स्वतःचं कर्म कर. आता गोखले काय म्हणतात बघा, किंवा आठवले. विगुण स्वधर्म हितकर, आर पारुनी बराही परधर्म. विगुण स्वधर्म हितकर, बघा विगुण कमी गुणांनी युक्त. आर पाहुनी बराही परधर्म. दुरून डोंगर साजरे असतात, दुसऱ्याचं धर्म कर्म आपल्याला छान वाटतं. पातक नव्हेच करिता, स्वाभाविक जे असेल निज कर्म. स्वतःचं कर्म केल्यामुळं कधीच पातक लागणार नाही. मिरजकर म्हणतात, स्वधर्म श्रेष्ठ दोन्हीही, स्वधर्म श्रेष्ठ दोषीही, नको अक्लेशही पर. कदाचित दुसऱ्याच्या कर्मामध्ये क्लेश नसतील, अक्लेश असेल. स्वधर्म प्राप्त ते कर्म, करिता पापनादर, त्याला कधी पाप लागणार नाही. गडकरी म्हणतात, सदोष आपुला धर्म, परधर्माहुनी बरा. स्वभावे लाभले कर्म, करिता पापची नसे. सगळ्यांनी तेच सांगितलेलं आहे. जे आहे भगवंतांचं ते फक्त आपापल्या शब्दात आपापल्या भाषेत सांगतात. भारती म्हणतात, कर्तव्य भासले नच उत्तम, तरीही सदा करावे ते. कर्तव्य भासले नच उत्तम, तरीही सदा करावे ते. थोरही परकर्माहुनी, श्रेयस्कर तेच दोष मुक्तच ते. म्हणजे जरी ते परकर्मापेक्षा श्रेयस्कर असणार आहे, दुसऱ्याचं जरी मोठं वाटत असलं तरी हे दोषमुक्त आहे. आपल्याला दोष लागत नाही. समाजामधले फक्त कर्म करणारे बघा, सगळे किती प्रकारे त्यांना सगळ्या प्रकारची कामं करावी लागतात, पण त्यांनी त्यांच्या कर्माला वाहून घेतलेलं असतं, ते त्याच्यात दोष मानत नाहीत. पण हे जरा जास्त शिकलेले तेच त्याच्यामध्ये दोष मानत असतात. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. या श्लोकात, नियत कर्म करणारा मनुष्य विषामध्ये जन्म घेतलेल्या किड्याप्रमाणे पापाचा आश्रय करीत नाही. तो जन्माला विषातच आलाय, तो कधी मरत नाही. आपल्याला विषाचा नुसता वाससुद्धा सहन होत नाही. म्हणजे विषाच्या किड्यात तो किडा राहतो विषात, तसं आपण आपलं कर्म करताना आपल्याला दोष लागत नाही आहे. आणि दुसऱ्याचा धर्म हा भयावह असतो. परधर्मो भयावह हा 3ऱ्या अध्यायात गेलेला आहे. कोणीही अज्ञानी मनुष्य कर्माशिवाय क्षणभरही राहू शकत नाही, आणि म्हणून त्यानं आपलं कर्म जे आहे ते कधीही सोडायचं नाही, असे पुन्हा 48व्या श्लोकात सांगते. तर चातुर्वर्ण्याला अनुसरून, त्याच्याबद्दल मी तुम्हाला जे म्हणत होते ते, एखादा दिवस असतो बघा असा, जसा मातृदिन आहे, पितृदिन आहे, तसा शिक्षक दिन असतो. आणि मग शिक्षक दिना दिवशी सगळे विद्यार्थी सगळ्या भूमिका करत असतात.
तर तेव्हा आपल्याला असं वाटतं ना, आणि मग जो विद्यार्थी तयार होतो त्याच्या लक्षात येतं की आपण रोज शिक्षकांची थट्टा करतो, हसतो, पण हे इतकं सोपं नाही आहे. क्लास कंट्रोल करायचा, त्या विषयाची तयारी करून यायची, समजेल असं समजावून द्यायचं. काही मात्र अंगचे गुण असतात ते छान त्याच्यामध्ये तरबेज असतात, तर असंही कधी कधी घडतं. पण शिक्षकाला नेहमी वाटत राहतं की मी एवढं 8-8 तास 12-12 तास बोलायचं, एवढा अभ्यास करायचा. बरं, शिक्षकाला असं नाही की घरी गेला की काम संपलं. उद्याची तयारी करायची असते, पुन्हा अभ्यास करायचा असतो, घरच्यांचं सगळं बघायचं असतं. मग त्याला असं वाटतं की इतर बरे आहेत बाबा, हे ऑफिशियल कामातले लोक असतात ते बरे असतात, बँकातले लोक बरे असतात. 8-10 तास काम केलं की पुन्हा घरी आल्यावर बाकी कटकट नाही काही. आपलं काम घरात संसारात तो रमून जातो असं वाटतं. इंजिनियरला वाटतं बाबा डॉक्टर किती चांगला आहे, आणि डॉक्टरला वाटतं इंजिनियर किती चांगला आहे. फक्त पाहणी करतो, तयारी करून देतो, सगळी आखणी करून देतो, आणि एवढाली फी घेतात. आता आपण पाहतो छोटे छोटे इलेक्ट्रिकल इंजिनियर, सगळ्या प्रकारातले इंजिनियर, सगळ्या प्रकारचे इंजिनियर हे वेगवेगळं कार्य करत असतात, आणि त्यांना परत असं वाटतं की माझ्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहे. पण त्यांनी जर त्याचं काम केलं तर सगळा बोजवारा उडेल की नाही. ज्याचं जे काम आहे तेच त्यांनी करायला पाहिजे. डोळ्याच्या डॉक्टरांनी डोळ्याचंच काम करायला पाहिजे. तो जर म्हणेल हार्टवाला बरा आहे, त्याला एका ऑपरेशनमध्ये इतकाले लाख मिळतात आणि मला काय काही हजारच मिळतात, दोघांनी एक्सचेंज ऑफर केली तर काय होईल सांगा तुम्ही. म्हणून परधर्मो भयावह, आणि स्वतःचा धर्म हा कसा आहे, पाप देणार नाही, दोष मिळणार नाही. स्वतःचं नित्य शेतकऱ्यांना शेतकऱ्याचंच काम करायचं. शेतकऱ्यालाही कधी कधी वाटतं बरं आहे हो मॅडम, तुमचं काय महिन्याला पगार मिळतो, आम्हाला कुठं पगार मिळतो. आमचा दूधवाला यायचा तो नेहमी म्हणायचा, ताई तुमचं बरं आहे, तुम्हाला महिन्याला पगार मिळतो, आम्हाला कष्ट. अरे आमचेही कष्टच असतात, पण परधर्मो भयावह. दुसऱ्या उलटं जर मी झालं असतं की मी बाबा त्या दूधवाल्याकडं जाईन आणि त्या गाईची धार काढीन आणि त्यांना एक दिवशी माझ्या कॉलेजमध्ये येऊन शिकवू, ते तर जाऊ द्या. प्राध्यापकांना सुद्धा वाटायचं की संस्कृत म्हणजे काय सोपं आहे, आपलं श्लोक म्हणले, अर्थ सांगितला, जाऊन दिलं. आणि मॅथ्सला वाटेल संस्कृत सोपं आहे, संस्कृतला वाटेल मॅथ्स सोपं आहे. फिजिक्सला वाटेल कॉमर्सचे विषय सोपे आहेत, कॉमर्सला वाटेल फिजिक्सचे म्हणजे सायन्सचे विषय सोपे आहेत. आणि जर त्या दोघांनी एकमेकांची अदलाबदल केली आणि शिकवायचं ठरवलं तर किती दोष येतील हो. परधर्मो भयावह, किंवा त्याच्यातून दोष येतील. आपला धर्म जो आहे ना तो आपला आपण पाळायचा, आणि जन्मापासून मिळालेला आहे आपल्याला, तर ते ठरलेलं आहे, तेव्हाच ठरलेलं आहे की तू काय करायचं आहेस आयुष्यात. म्हणून अजिबात दुसऱ्याचं कर्म किंवा दुसऱ्याचं कर्तव्य हे आपण करायचं नाही. त्याच्यामुळं उलट दोष निर्माण होतात. आता लहान मुलाला कळत असतं का हो मी काय करायचं काय नाही, किंवा कुठल्या गोष्टीचा हट्ट करायचा. आईवडील सांगत असतात की तू हट्ट करू नकोस, तू ही गोष्ट करू नकोस, पण मुलगा हट्टासाठी मारसुद्धा खातो. तशीच अवस्था परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे की आपण जर समाधान आहे त्यात समाधान मानत नाही, आणि हट्ट केल्यामुळं दुसऱ्याचं कर्तव्य मागून घेतलं किंवा ते जर आपण हट्टाने करायला घेतलं तर आपल्याला दुःख किंवा कष्टच हे भोगावे लागतात. आता बघा, त्या ब्राह्मणाला 8व्या वर्षी तो वेदाध्ययन शिकायला जातो. खूप कष्ट असतात, सोपं नाही आहे. तुम्ही बोलून बघा, जे म्हणतात ना काय फक्त गप्पा तर मारतात, पण त्या बोलण्याचे कष्ट किती पडतात. रक्त आठवलं जातं अक्षरशः. आणि 8व्या वर्षी तो वेदाभ्यासाला सुरुवात करतो. 25 वर्षापर्यंत तो वैदिक वाङ्मयाचा सगळा अभ्यास करतो, सगळ्या ऋचा, 1028 सूक्तं, 10,000 किती एवढ्या ओव्या, म्हणजे एवढे छोटे छोटे मंत्र असतात, तेवढे सगळे पाठ करायचे. तो यज्ञ म्हणजे पाहतो का आपण, आपल्याला अर्धा तास तिथं बसायचं असतं, तर आपल्याला डोळ्यात धूर जाऊन जाऊन नको होतं. म्हणजे कुठलंही कर्म, तर हे सगळं अवघड आहे. मग एखाद्याला वाटेल तो राजा किती छान आहे, छान छान कपडे घालायला मिळते, रथात बसायला मिळते, आता हल्लीच्या काळात मोठ्या गाड्यांमध्ये बसायला मिळते.
पण देशाचा कारभार चालवायचा आहे. एक क्षणभर तरी त्याच्या डोक्याला शांतता आहे का आपल्या पंतप्रधानानं? आपल्या देशातले परदेशातले सगळे व्यवहार पाहायचे, सगळ्यांना सुख देण्यासाठी धडपडायचे, स्वतःची झोप बघायची नाही. त्या कौटिल्यानं सांगितलं होतं की वेळच संपत आली. कौटिल्यानं सांगितलं होतं की राजानं फक्त 1 प्रहर म्हणजे 3 तास फक्त झोपायचे आणि बाकी 8 प्रहर म्हणजे 7 प्रहर त्यानं कष्ट करायचे. पंडित नेहरू 18 तास करायचे म्हणायचे, पण आपले आत्ताचे पंतप्रधान तर मला वाटतं 24 तास करत असतील, अगदी थोडीशी विश्रांती. मग ही जी जबाबदारी आहे ना, ही छान पार पाडणं आणि स्वतःच्या देशाचा कारभार चांगला चालवणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे. आणि मग क्षणभर मनाला, डोक्याला, बुद्धीला विश्रांती त्यांना मिळू शकत नाही. म्हणून श्रेयान स्वधर्मो विगुणः, जरी तो गुणहीन असला तरी सुद्धा आपलंच कर्म, आपलंच कर्तव्य आपण छान पार पाडूया. त्या शेतकऱ्यांना जसं सांगितलं की राजा तू तुझं कर्तव्य कर, मी माझं कर्तव्य करतो. भगवान अर्जुनाला सांगतायत बाबा रे तुझं तू कर्तव्य कर, हे युद्ध कर, हे युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. आता पार 47वा श्लोक आलेला आहे, गीता संपत आली. आता तरी अर्जुनाच्या डोक्यात ते शिरावं अशी त्याची अपेक्षा आहे. अजूनही ज्ञानदेवांच्या ओव्यात बघू, आपल्याला ज्ञानदेवीमध्ये होतातच आहेत. एखादी ओवी सांगता आली तर बघू. अगा हा आपला स्वधर्मू, आचरणी जरी विषमू, तरी पहावा तो परिणामू, फळेल जेणे. तेवी स्वधर्मू साकडू, देखोनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. आणि आपुले माये कुब्ज जरी आहे, तरी जिजे नोहे स्नेह कुरे की. आपला कर्म जरी तो विषम असला तरी तू करत राहा. खूप आहे की तुला त्यामुळं संसाराचं जाळ्यातनं बाहेर पडशील, तुला मोक्ष प्राप्त होईल. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं, आज गंमत झाली, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.